संजयराव, 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 ओ संजयराव. कोण? मास्तर आहेत काय? वहिनी, बोला ना मास्तर. अरे बापरे वहिनी, अहो तुम्ही तर आजारी दिसताय आणि तुमच्या आवाजाला काय झालंय? घसा बसलाय ना, आणि सकाळपासून नुसती दात परसकड होते मास्तर. अरे 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 वहिनी, नाही नाही थोडं आराम करा, काळजी घ्या तुम्ही. मला सांगा, संजयराव कुठे गेलेत? बघा ना मास्तर, या अवस्थेत सोडून कुठे गावात गेलाय बाबा, काय माहिती. येऊनच तर रणजित झालाय माझा. हो ना. ऐका ना, माझं ना थोडं काम होतं त्यांच्याकडे. ते मला ते पैसे. पैसे का? मग माझ्याकडे देऊन टाका. मला होत्या दवाखान्याला डॉक्टरला द्यायला. नाही वहिनी, अहो गैरसमज होतोय. पैसे मला द्यायचे नव्हते, मी त्यांना दिलेले पैसे परत घ्यायचे होते. बाई, त्या माणसाला करावं तरी काय? माझ्या इकडं दुखत आहे, माणूस सगळ्या गावात उदारे करून ठेवत आहे. वहिनी थोडं शांत व्हा, त्रास होईल तुमच्या नरड्याला आणि पोटाला त्रास होईल. एक काम करा तुम्ही ना, पैसे म्हणजे काय आज काय उद्या येतील पैसे, पैशाचं काही नाही एवढं. एक काम करतो, संजयराव नाही ना, मीच तुम्हाला घेऊन जातो दवाखान्यात. नको तसं. का? अहो मला पर्स कडवती रस्त्यात आल्यावर काय करायचं मग? त्यांना येऊ द्या, मग जाईन मी. बरं, मी एक काम करतो, मी आता गावातच चालूय ना, मला संजयराव दिसले का लगेच पाठवून देतो मी त्यांना. पण त्यांना पैसे नका माग, नाहीतर दवाखान्यात काय दात पाडून देते का? समज आहे वहिनी, मी नाही मागणार त्यांना पैसे. मागूच नका कधी परत, माणूस लई रंजित झालाय. बरं काळजी घ्या, आलो मी. हा नाही जाता येता कशाला, घरी जातो मी सावकाश. हायचं मास्तर 1000 रुपया करता पार घरी आले. इथं 1,500 रुपये 1.5 वर्ष लोकांचे दिले नाही, या 1000 करता घरी आले. पार देत असतो बाबा तुला मिरच्याच्या खाळ्यावर पैसे, आम्ही कोणाचे दिले तेव्हा तुझे बुडवणार आहेत.